नमस्कार मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन. बहीण आणि भावाच्या एका पवित्र नात्यामधला एक सण. पण आजकाल काय झालेलं आहे की पवित्र नातं असं काही राहिलेलंच नाही. तर मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधून. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये अनुराधा नावाची एक 24 वर्षांची तरुणी आणि अभिजित नावाचा एक 22 वर्षांचा तरुण दोघंच राहत होते. अनुराधाचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नव्हतं. हा पण यांचे आईवडील जे होते ते काही वर्षापूर्वी मृत्युमुखी पडले होते रोड ॲक्सिडेंटमध्ये. त्यातून थोडेफार पैसे मिळाले होते इन्शुरन्सचे. त्याच्यावरून या दोघांनी या अनुराधाची भरपूर इच्छा होती की लग्न करून सासरी जावं, पण तसं काय घडलं नाही. एकटी पोरगी आहे. लोक म्हणायची की काय माहिती कोणाखाली झोपली असेल, त्यामुळे कोणीही तिच्यासोबत लग्न केलं नाही ना. यांच्या घराकडे कोणी नातेवाईक येत होतं. भाऊ आणि बहीण दोघंच आपले घरी निवांत राहायचे. दोघं काम करायचे, कष्ट करायचे, आलेल्या पैशातून थोडाफार खर्च करायचे आणि आपलं जीवनयापन करायचे. पण मित्रांनो, तारीख होती 10 एप्रिल 2025ची. या दिवशी अनुराधा आपली शेळ्या चराई घेऊन गेलेली होती बाहेर. त्यावेळेला अनुराधा तिथं बसली. ती एका ठिकाणी बसलेली असताना तिथे एक बकरा होता तिच्यापाशी. तिने त्या बकऱ्याला जवळ घेतलं, आसपास बघितलं कोणी नाही. त्या बकऱ्याला तिने लगेच तिच्याकडे ओढून घेतलं आणि त्याच्यासोबत ते काम करू लागली. आता त्या ठिकाणी नेमकंच अभिजित जो आहे तिचा भाऊ तिला डबा देण्यासाठी आलेला होता. आता या ठिकाणी तो हे बघतो, त्यावेळेला हैराण होतो की काय बोलते आणि काय करते. आता त्यावेळेला तिला विचारला जातो की तू काय करते. त्यावेळेला ती म्हणते की मी काय करू, मग माझं अजूनपर्यंत लग्न नाही आणि मी काय हे सहन करू शकत नाही. बरं, आता रक्षाबंधन येणार आहे, रक्षाबंधनचं गिफ्ट नको देऊ मला, तू माझ्यासोबत कर. आता या ठिकाणी अभिजितनं पुढे जे केलं ते खूप भयानक होतं मित्रांनो. मी तुम्हाला या पूर्ण घटनेचा तपशील देतो. आपल्याला काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि उद्याचा व्हिडिओ बघायला माघारी यायचा आहे. तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आई आणि बाप गेल्यापासून अनुराधा आणि या अभिजितने चांगल्या प्रकारे त्यांचं जीवनयापन केलं होतं. पैशाची कसलीही कमी नव्हती. पण एक कमी होती, या अनुराधाचं वय वाढत चाललेलं होतं. तिच्या शरीरातली जी हौस आहे ती पण वाढत चाललेली होती. पण आता काय करू शकत नव्हती. बिन आई बापाची पोरगी होती. नातेवाईकांनी इकडं तिकडं बघितलं होतं थोडे दिवसासाठी लग्नाचं. पण काय म्हणायची माहिती आहे का, जी लग्न बघायला आलेली आहेत ती ही कुणाखाली बी झोपलेली असेल. आम्ही काय करणार, आईबाप नाही, यांच्यावर कंट्रोल नाही, आम्ही नाही करणार. आता हे सगळं ऐकून नातेवाईकांनी पण यांच्यापासून दूरी बनवली. त्याचं कारण आहे की नातेवाईक पण म्हणायचे की आमची पण इज्जत खराब होते यांच्यामुळं. एकतर आम्ही यांच्यासाठी स्थळं आणतोय आणि यांचं असलं नखरं, त्याच्यामुळे आम्हाला नाही आता यांच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवायचं. अभिजित आणि अनुराधा आता चांगल्या प्रकारे समजली होती की नातेवाईक तर काय यांची मदत करणार नाहीत आणि ते विषय सोडून देतात त्या ठिकाणी. हा जो अभिजित आहे अनुराधाला म्हणतो की तू इथं घरी बसून तर काय करणार आहे, कॉलेज जॉईन कर. तिने कॉलेज जॉईन केलं. 12वी नंतर ग्रॅज्युएशन करायचं म्हणून गेली तर होती ग्रॅज्युएशन करायला, पण त्या ठिकाणी भलतंच काही करू लागली. मित्रांनो, अनुराधा जशी कॉलेजला जायची तशी त्या ठिकाणी अनेक पोरं तिच्याकडे बघायची. आता एवढे दिवस स्थळं नकारली जायची, तीच अनुराधा आता तिच्याकडे अनेक पोरं तरुण बघू लागले म्हटल्यानंतर पूर्णपणे बावरूनच गेली. आता तिने पूर्ण लाज शरम सोडून दिली. त्या ठिकाणी असणाऱ्या रोहित नावाच्या एका तरुणासोबत तिचे अफेअर चालू झाले. रोहितने तिला वादा केला होता की मी तुझ्यासोबत लग्न करेन आणि मी तुझ्या. आता त्याच्या अशा वाद्याला ती बोलून त्याच्यावरती पूर्ण तिचा जीव ओवाळून टाकू लागते. जीव काय, ती पूर्ण शरीरच देऊन टाकते त्याला. जेव्हा पण त्या रोहितला पाहिजे तेव्हा तो तिला घेऊन लॉजवरती जायचा आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रगडून काढायचा. दिवसामागे दिवस जात होते. काही दिवसानंतर रोहितचं कॉल येणं, फोन करणं सगळं बंद झालं. संपर्कच नाही. तिने भरपूर ट्राय केलं, पण काय संपर्क न झाल्यामुळे या अनुराधाने अनेक मित्रांकडून रोहितचा ॲड्रेस काढला आणि त्याच्या घरी पोहोचली. बघितलं तर काय, त्या ठिकाणी हा रोहित त्याच्या पत्नीसोबत एका खुर्चीवर बसलेला आहे आणि मजा करत आहे. आता हे बघून अनुराधाचं टाळकं सटकलं. त्या ठिकाणी म्हणते की तू मला धोका देऊन हिच्यासोबत बसलाय. त्या दिवशी त्या एरियामध्ये भरपूर कालवा झाला. रोहितने अनुराधाला त्या ठिकाणी 2 कानाखाली मारले आणि त्या ठिकाणाहून लावलं. पण त्या दिवसापासून त्या रोहितचं पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यामुळे या रोहितच्या मनामध्ये अनुराधाबद्दल राग येऊ लागला. अनुराधाला म्हणू लागला की तू माझं आयुष्य बर्बाद केले, चल जाऊ दे आता तू माझ्यासोबत राहा. ती म्हणली की लग्न कर. हा म्हणला लग्न तर नाही मी करणार, पण अशीच राहू शकत असेल तर राहा. पण हिने नकार दिला. त्यामुळे या रोहितने तिला बदनाम करायला चालू केलं. ज्या वेळेला पण तिला बघायला पाहुणे यायचं त्यावेळेला हा रोहित तिथं पोहोचायचा आणि म्हणायचं की हिचं आणि माझं एक भरपूर दिवसापासून संबंध आहेत. त्याने थोडेफार व्हिडिओ पण बनवून ठेवले होते. जसं काय फायनल होईल तसा हा व्हिडिओ पाठवायचा आणि ते लग्न मोडून टाकायचा. आता हे भरपूर झालं असा विचार करून हिने
त्या रोहितचा काटा काढायचा विचार केला. तिने या रोहितवरती केस टाकून दिली. ज्या वेळेला रोहितवरती केस पडली त्यावेळेला रोहित शांत झाला, पण तेव्हापासून हिची एक बदनामी झाली की पोरगी चांगल्या प्रकारे काम केलेले आहे. त्यामुळे आता हिच्यापाशी आसपास तर कोणी भटकतच नव्हतं. पहिलं तर नातेवाईक कधी कधी यायचे, आता पूर्णपणेच बंद झालं. दुसरीकडे हिचा जो भाव होता तो पण आता मोठा होत होता, कॉलेजला जात होता. त्याची ही इच्छा व्हायची की कुठल्याही पोरीसोबत एखादं करावं काय तर. पण नंतर त्याच्या मनामध्ये विचार यायचा की बहिणीचं लग्न करायचं आहे आणि आपण जर काय केलं तर आपल्यावरती पुन्हा काय येऊ नये. त्यामुळे तो शांत बसला, भरपूर दिवस शांत बसला, पण त्याला काय होईना झालं. आपलं ज्या वेळेला पण त्याची बहीण शर्ट घेऊन हिंडवायला जायची बाहेर, घरामध्ये एकटंच असायचा, त्यावेळेला मोबाईल काढायचा आणि आपलं हस्तमैथून करून शांत झोपी जायचा. एक दिवशी असं करताना अनुराधाने बघितलं त्याला. ज्या वेळेला अभिजित असं करतोय ते तिच्या लक्षात आलं. त्यावेळेला ती म्हणली की हा अभिजित बी आता मोठा होतोय, याचंही लग्न लावून द्यावं लागेल, नाहीतर लय अवघड होऊन जाईल. माझं तर आयुष्य गेलं ते गेलं, याचं तर जाऊ द्यायला ना पाहिजे आहे. त्यामुळे अनुराधा स्वतः त्याच्यासाठी स्थळं शोधू लागली. पण दोघं एकटी अशी राहतात तर यांना कोणी सिरियसली घेत नव्हतं. अनुराधाला होकार द्यायचे आणि शांत बसायचे. एका गरीब घरामध्ये पोरगी कोणच देणार होतं. त्यामुळे रोहितचं याविषयी खराब झालं. दिवसामागे दिवस गेले, दोघांचंही वय वाढत होतं. अनुराधाचं 27-28 झालं, या अभिजितचं 24-25 झालं. दोघांनी आता विचार सोडून दिला होता. आपल्या शेळ्या घ्यायचे, माळावरती हिंडवायचे आणि त्या ठिकाणी त्यांचं जीवनयापन करायचे. अनुराधाने आता एक मोबाईल घेतला होता. मोबाईल घेतल्यानंतर त्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ बघू लागली आणि स्वतःला संतुष्ट करू लागली. जेव्हा पण ते आपलं शेरडं घेऊन जायची, माळावर सोडायची, जगल्यानंतर एका झाडाखाली बसलं की त्या ठिकाणी व्हिडिओ लावायची आणि त्या ठिकाणी ती तिचं काम करायची. पण मित्रांनो, एक दिवस असा आला की तिने बघितलं आसपास कोणीच नाही. त्यावेळेला या अनुराधानं काय केलं असेल, व्हिडिओ लावला आणि त्या ठिकाणी स्वतःला संतुष्ट करू लागली. पण त्यावेळेला तिला काही मजा येईना. भरपूर दिवस झालं तेच तेच तेच. त्यावेळेला तिची नजर गेली तिच्या शेळ्यामध्ये असलेल्या एका बकऱ्याकडं बघून तिला वाटलं की अरे, एखादा माणूस करू शकतो तर हा काय नाही करू शकत. त्यामुळे ती त्या बकऱ्याला ओढून आणते आणि त्याच्यासोबत करू लागते. आता 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, असं करत करत तिला 4-5 दिवस गेले. पण अशा गोष्टी मोकळ्यात केल्यावर काही लपून राहत नाहीत. मित्रांनो, एक गावातली महिला, तिने हे सगळं बघितलं. आता ही महिला समजूतदार होती. हिने गावामध्ये नाही केलं, ही डायरेक्ट गेली अभिजितकडे आणि अभिजितला सांगते असं असं घडलंय. आता त्या ठिकाणी अभिजित जो आहे तो त्या महिलेवर चोरडू लागतो आणि म्हणतो की माझ्या बहिणीची बदनामी करते काय. ती चांगल्यानं सांगायला गेली होती, पण याने तिला तसं बोलल्यानंतर ती म्हणली घे बघून तुझं, तू काय करायचं ते कर, आता मला सांगू नको. ज्या वेळेला असं म्हणली महिला त्यावेळेला अभिजितच्या पण मनात आले की याला खरंच असेल का काय, बघावं एकदा. त्याने 1-2 दिवस वाट बघितली. तिसऱ्या दिवशी तो आपला, ज्या वेळेला त्याची बहीण शेरडं घेऊन गेली तिच्या मागं गेला. तिथं गेल्यानंतर बघितलं दिवसभर तिने शेरडं चालली आणि दुपारची 1-2 वाजता एका मोठ्या झाडाखाली बसली चिचखाली. मोबाईल काढला, अश्लील व्हिडिओ लावले आणि बकरा घेऊन आली आणि त्याच्यासोबत ते करू लागली सगळं कृत्य. आता त्या ठिकाणी नेमकाच अभिजित जमा झाला. आता नेमका त्या ठिकाणी अभिजित येऊन उभा राहिला. आता हे सगळं बघून तिला समजेना. तिने तिची स्वतःची पॅन्ट वगैरे वर केली आणि लाजत लाजत घराकडे पळून गेली. या अभिजितने स्वतःच्या शेळ्या ज्या होत्या त्या घराकडे हाकत नेल्या. घरी गेल्यानंतर बघितलं त्या ठिकाणी पांघरून घेऊन झोपलेली होती. आता तिला उठवलं, ओरडलं पांघरून आणि म्हणलं की तू असं का केलं. त्यावेळेला ती काय म्हणते, आता मी काय करू, माझी इच्छा होते. बरं ते जाऊ दे, आता रक्षाबंधन येणार आहे, ते बकरीसोबत करत नाही, तू माझ्यासोबत कर. तसंही तुझंही झालेलं नाही, माझंही झालेलं नाही आणि आपल्या समाजाला पण आपलं काही पडलेलं नाही, तर बघ आपलं होत असेल तर. त्या ठिकाणी या अभिजितला राग आला. या रागातून त्याने त्या ठिकाणी पडलेला एक रॉड उचलला आणि तिच्या डोक्यात मारायला चालू केलं. मारहाण केली. त्याला वाटलं की समजून जाईल. मारहाण केल्यानंतर एकदा, पण याने रागाच्या भरात एवढं मारलं की त्या ठिकाणी ती निश्चित पडली. 1-2 वेळा उठवून बघितलं पण नाही. ज्या वेळेला राग शांत झाला त्यावेळेला समजलं हिचा तर मृत्यू झालेला आहे. आता ज्या वेळेला तिचा मृत्यू झाला हे बघितलं त्यावेळेला या अभिजितला काही समजेना की काय करू. अभिजितनं डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेली पूर्ण घटना सांगितली. आता त्या ठिकाणी पोलिसांनी यांच्या घरी जाऊन बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. रिपोर्ट वगैरे आल्यानंतर समजलं की हो, मारहाण झाल्यामुळं झालेलं आहे. आता याच्यावरती गुन्हा तर सिद्ध झाला आहे. केस चालू आहे कोर्टामध्ये. लवकरच याच्यावरती कारवाई केली जाईल. बरं, आता मला सांगा मित्रांनो, हे जे घडलं ते चुकीचं आहे का बरोबर आहे, कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.